राजस्थान रॉयल आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज IPLचा सामना रंगणार आहे। गुजरातच्या संघाने आतापर्यंत 8 लढतींमधून 6 लढतींमध्ये विजय मिळवलाय। गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दिशेने सरसावलाय। त्यामुळे या सामन्यात कोण जिंकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव केला। असं संघाने पॉइंट्स टेबलमध्ये आता अव्वल स्थान मिळवलंय। 163 धावांचा पाठलाग करताना बेंगळुरूने 26 धावात 3 विकेट गमावल्या, तर विराट कोहली आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली। IPLमध्ये भुवनेश्वर कुमार सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरलाय। नुकत्याच झालेल्या सामन्यात बेंगळुरूने दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला। या सामन्यात भुवनेश्वरने 17व्या षटकात 2 बळी घेतले आणि षटकाच्या पहिल्या चेंडूवर KL राहुलला झेलबाद करत 5व्या चेंडूवर आशुतोष शर्मालाही बाद केला। भारताने श्रीलंकेत झालेल्या महिला एकदिवसीय तिरंगी मालिकेतील पहिला सामना जिंकलाय। टीम इंडियाने यजमान संघाचा 9 विकेट्सनं पराभव केला। तर या पावसामुळे 39 षटकाच्या झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने 147 धावा केल्या, तर भारताने हे लक्ष्य 29.4 षटकात फक्त 1 गडी गमावून पूर्ण केले। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर IPLसाठी स्टेडियममध्ये नवी सिस्टीम तैनात केली आहे। त्यामुळे IPLमध्येही सुरक्षाचा आणखी मजबूत करण्याचा निर्णय यावेळी सुरू आहे। हा निर्णय घेण्यात आलाय। सर्व स्टेडियमच्या आसपासचे हवाई क्षेत्र सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने वज्र सुपर शॉट ही अँटी ड्रोन सिस्टीम सुरू केली।